आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस. मी खूप दमले. रे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस, आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील. त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली, माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो, तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय? माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ती तिची गोष्ट आहे. पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं, आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं. धन्यवाद माझ्या बाळा. पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही. तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही. कपड्यांना काय महत्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली. मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं. डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात शिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं.
ओ, जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत. पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे. तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही. आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पर्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं, ज्याला तिने अंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली. घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतले आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली. घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते झाड दिसलं, ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही. हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद. किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ. मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल. आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली? तू मला मदत करशील का? मी या उन्हात तुला मदत करू शकत नाही. माझे केस खराब होतील. बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही. माझं नेल पॉलिश खराब होईल. बाय.
आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं. मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती. मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली. तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली, ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली, पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला. ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजलं ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल. त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला. एकदा उन्हाळा सुरू असताना जंगलात राहणारे प्राणी, पक्षी आणि किडे उन्हाचा फायदा घेत होते आणि त्यांना अन्न शोधायलाही काही अडचण येत नव्हती. मात्र आळशी नाकतोड्यासाठी हा एक सामान्य दिवस होता. तो झाडाच्या खाली बसून व्हायोलिन वाजवत होता.
आणि औषधी वनस्पतींची मुळे खात होता. किती सुंदर दिवस आहे. ला 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 ला. मी वायोलिन वाजवत गाणार आणि मला गाण्याचे पुढचे बोलच माहित नाही. पण ठीक आहे. जेव्हा कान फोडणारे गाणे त्याने गायले त्यावेळी एक गोंगाट त्याने ऐकला, म्हणून आणखी सावधपणे त्याने ऐकले. गोंगाट कोठून येत आहे आणि कोणाचा आवाज आहे हे पाहण्यासाठी तो लगेच झाडाच्या फांदीवर चढला आणि त्याच ठिकाणी त्याने पाहिली मुंग्यांची ओळ, ज्या सैनिकांसारख्या मार्चिंग करत होत्या. खूप कष्टाने मुंग्या झाडावरून पडलेल्या बिया आणि सुकलेली फळे आणत होत्या. नाकतोड्याने जमिनीवर उडी मारली आणि पाहतो तर काय, मुंग्या अदृश्य झाल्या होत्या. मी मुंग्यांना अशा प्रकारे कधी काम करताना पाहिलं नाही. त्याच वेळी त्याने पाहिलं की एक मुंगी त्याच रस्त्याने येत होता. मुंगी त्याच्यापेक्षाही मोठी बी वाहून आणत होता. जसा मुंगी नाकतोडाजवळून पुढे गेला त्याचे बी पडले, जे तो वाहून आणत होता. खर तर त्याला आरामाची गरज होती. नाकतोड्याने त्याच्याकडे हताशपणे पाहिलं. तू कुठे चाललायस का? नाही. आता असं नको म्हणूस की मोठं संकट येणार आहे, याच कारणासाठी तर तू पळत नाहीयेस. नाही. ठीक आहे, मग मी विचारू शकतो का की तू काय करतोय? आम्ही आमच्या वारुळात अन्न घेऊन जातो. बरं, बहुतेक आज तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत तर आम्ही हिवाळ्यासाठी अन्न गोळा करतो. तुम्ही हिवाळ्यासाठी अन्न गोळा करताय, पण का? आणि एवढी घाई काय आहे? हिवाळा यायला अजून अवकाश आहे. मजा करा, उन्हाळ्याचा आनंद घ्या. अच्छा, मग तुम्ही हिवाळ्यासाठी आम्हाला काय सूचना द्या? हिवाळ्यात मजा करायला आपण काहीतरी शोधून काढूच, काळजी करू नकोस. तू फक्त मजेचा विचार करतोयस, पण हिवाळ्यात खाणार काय हे मी विचारतोय. मी त्याबद्दल हिवाळा आल्यावरच विचार करेन. आता उन्हाळा आहे आणि सगळीकडे खाण्यासाठी खूप आहे. मुंगीने आळशी नाकतोड्याची खूप टॅवटॅव ऐकली होती आणि तिने पुन्हा बी पाठीवर लादण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या मित्रांसोबत राहायला हवं. तू माझ्या पाठीवर ही बी ठेवायला मदत करशील का? मी एक गायक आहे. माझ्यासारख्या कलाकाराने वजनदार वस्तू उचलू नयेत. नाकतोड्याचे असे उत्तर ऐकून मुंगीने त्याच्याकडे एक आश्चर्याचा कटाक्ष टाकला आणि पुन्हा पाठीवर बी उचलण्याचा प्रयत्न करू लागला. मला वाटतं मी तुझी थोडी मदत करू शकतो. नाकतोड्याने ते मोठे बी उचलले आणि मुंगीच्या पाठीवर ठेवले. मुंगीने त्याचे आभार मानले आणि त्याच्या रस्त्याने निघून गेला. किती बेकार आणि पोकळ प्रयत्न आहेत. नाकतोड्याने झाडाखाली झोपणं चालूच ठेवलं. काहीतरी खाऊन सतत वायोलिन वाजवत राहिला. किती सुंदर दिवस आहे. ला ला ला. मी माझं वायोलिन वाजवतोय आणि गातोय, त्यामुळे आराम करू शकत नाहीये. त्याच वेळी एका खारीने आपलं डोकं झाडाबाहेर काढलं. बस बस, कृपा कर. दुसरीकडे जाऊन तुझं गाणं गा. मी इथे आराम करण्याचा प्रयत्न करते. हे ऐकल्यावर नाकतोड्याने गाणे बंद केले. त्याने खारीवर एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि त्याचं वायोलिन घेऊन तेथून निघून गेला. या जंगलात कोणालाच माहित नाही की एका कलाकाराचं कौतुक कसं करायचं असतं. उन्हाळा चालूच होता आणि मुंग्यांनी अन्न वारुळात नेणं चालूच ठेवलं होतं आणि तिकडे नाकतोड्याने खाणे, फिरणे, वायोलिन वाजवणे आणि मजा करणं चालूच ठेवलं. शेवटी हिवाळा सुरू झाला. एका सकाळी जेव्हा मुंग्यांना जाग आली तेव्हा त्यांनी वारुळाबाहेर पाहिलं तर सगळं काही बर्फाने आच्छादलं होतं. सगळ्या मुंग्यांना थंडीत राहणाऱ्या आणि भुकेलेल्या जनावरांची काळजी वाटली.
दुसरीकडे सगळी झाडे रोपे बर्फाने झाकले गेल्यामुळे नागतोड्याला कित्येक दिवस अन्न मिळाले नाही. तो थंडीने कुडकुडत होता. त्याच्या अंगात शक्ती राहिली नव्हती आणि व्हायोलिन वाजवणे किंवा गाण्याचीही शक्ती त्याच्यात नव्हती. खूप कष्टाने तो बर्फावर चालण्याचा प्रयत्न करत होता. ते दिवस किती चांगले होते. सगळीकडे अन्न होतं, नेहमी पोट भरलेलं असायचं. मी खूप आनंदात होतो. त्याच वेळी त्याला मुंग्यांची आठवण आली. मुंग्यांनी संपूर्ण उन्हाळा घरात अन्न साठवलं. मग त्याला आठवलं की त्याला ही कल्पना अजिबात पसंत आली नव्हती. त्याने उन्हाळ्यात त्यांची खिल्ली उडवली होती. आता मुंग्या त्याची मदत करतील का असा विचार त्याच्या मनात आला. आणि आता नागतोड्याकरिता हा रस्ता चालणं खूपच कठीण झालं. ही गर्व करण्याची वेळ नाहीये. मला मुंग्यांचं घर शोधावं लागेल आणि त्यांची मदत घ्यावी लागेल. तो मुंग्यांच्या घराजवळ पोहोचला. दरवाजासमोर उभा राहून तो ओरडला, कोणी आहे का? कृपया माझी मदत करा. कोण आहे? घरातून त्याने आवाज दिला. नागतोड्याने उरलेलं सर्व बळ एकवटून उत्तर दिलं, माझ्या प्रिय मित्रांनो, मुंग्यानो, मी आहे नागतोडा. कृपया मला आत येऊ द्या. सर्व ऐकणाऱ्या राणी मुंगीने लहान मुंगीला विचारलं, काय चालू आहे? कोणाला मदतीची गरज आहे? तो एक आळशी नागतोडा आहे. दिवसभर बसून गात असतो फक्त. मला वाटतं तो भुकेला असावा आणि त्याला मदत हवी आहे. कोणी आपल्या दरवाजावर मदत मागायला आलं तर त्याला नकार देऊ नये. राणी मुंगी आणि इतर मुंग्या दरवाजाजवळ पोहोचल्या आणि दरवाजा उघडला. नागतोडा तेथे जमिनीवर पडला होता, कारण त्याच्यात उभं राहण्याचीही शक्ती नव्हती. मुंग्यांनी लगेच त्याला उचललं आणि घरात आणलं. शुद्धीवर आल्यावर घरातल्या उभेबद्दल त्याने त्यांचे आभार मानले. त्यांनी त्याला पाणी आणि अन्न दिलं. आता त्याला बरं वाटत होतं. नागतोड्याने राणीचे आभार मानले आणि लहान मुंगीजवळ आला. मी तुझ्याशी वाईट वागलो. जेव्हा संपूर्ण उन्हाळभर तुम्ही काम करत होता तेव्हा मी एका जागी बसून गात होतो. तुम्हाला सावधही केलं होतंस, पण मी ते गांभीर्याने घेतलं नाही. आज मला त्याचा पश्चाताप होतोय. हा तुझ्यासाठी मोठा धडा आहे. आम्हा सर्वांनाच उन्हाळ्यात मजा करावीशी वाटते, पण आपल्याला आपल्या भविष्याचाही विचार करायला हवा. जर आम्ही उन्हाळ्यात अन्न गोळा केलं नसतं तर आमची परिस्थिती तुझ्यासारखीच झाली असती. नागतोडा आणखी थोडा वेळ त्यांच्याच घरात राहिला. आता त्याला खूपच बरं वाटत होतं. जेव्हा त्याच्या जाण्याची वेळ आली तेव्हा मुंग्यांनी त्याला थोडं अन्न दिलं. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझे प्राण वाचवलेत आणि हे मी कधीही विसरणार नाही. आणि आजपासून मी कधीच आळस करणार नाही. मी एक मदत मागू शकतो का? अवश्य, सांग मला काय हवंय. उन्हाळ्याच्या दिवसात तो संगीत आणि व्हायोलिन वाजवायला शिकवून जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना खूप खुश करू शकतोस बरं का.